राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा सध्या आपल्या सोबत आहेत। शिरूर लोकसभा मतदारसंघात भर पावसात ते या ठिकाणी रॅली करतात। दादा, राज्यात अनेक ठिकाणी सध्या पाऊस सुरू आहे। राज्याचा आढावा घेतला परिस्थितीचा? राज्याचा आढावा घेतला नाही, परंतु मधल्या काळामध्ये हवामान खात्याने जे काही मत व्यक्त केलेलं होतं की यंदा प्री मान्सून लवकर येईल, मान्सून लवकर होईल, आणि तशा प्रकारे त्यांनी केलेलं स्टेटमेंट खरं होतंय असं चित्र पाहायला मिळतं आहे। कारण बऱ्याचशा ठिकाणी राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडतोय, मोठ्या प्रमाणावर वादळ होतं आहे आणि त्याच्यातनं नुकसान पण होतं आहे। अशा प्रकारचं नुकसान होतं आहे, त्यावेळेस स्टँडिंग ऑर्डर नेहमीच असतात, पंचनामे करायचे आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला किंवा संबंधितांना मदत करायची। दादा, या प्रचाराच्या दरम्यान आरोप प्रत्यारोप होत आहे। आता पुन्हा एकदा अमोल कोल्हेंनी थेट आरोप केलेले आहेत, पत्र लिहिले आहे अर्थातच त्याने निवडणूक आयोगाला की बँक अर्थात पैशाचा वाटप होऊ शकतो, पैशाची ताकद त्या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये लावू शकते। थेट एका अर्थाने आरोप तुमच्यावर आहेत। आम्ही पण तशा पद्धतीने निवडणूक आयोगाला कळवलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही बारकाईनं लक्ष द्या। पारदर्शक निवडणूक आचारसंहितेच्या नियमाचं तंतोतंत पालन करून निवडणूक पार पडावी असं आमचंही मत आहे। दादा, रोहित दादा देखील कुठं कमी नाहीत दादा यामध्ये? ठीक आहे, आरोप तुमच्यावर? मला त्याच्याबद्दल माझ्या अंगाला भोकं पडत नाही। सर दादा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आरोप केलेले आहेत, जर आपण बघितलं आरोप किंबहुना त्यांनी भाष्य केले की शरद पवार आणि किंबहुना उद्धव ठाकरे यांनी सोबत यावं, एका अर्थाने त्यांना आमंत्रण दिलंय। मी त्याचा अजून बारकाईनं अभ्यास केला नाही, कारण मी निवडणुकीच्या धामधुमीत आहे, मला त्याच्याबद्दलचं यत्किंचितही माहिती नाही। जोपर्यंत त्यांचं स्टेटमेंट नीटपणे मी ऐकून घेत नाही किंवा पाहत नाही, तोपर्यंत पंतप्रधानांच्या स्टेटमेंटवर मी भाष्य करणं मला उचित वाटत नाही। दादा, जसं तुम्ही अमोल कोल्हेंसाठी स्टेटमेंट कळवतोय की हा निवडूनच कसा येतो हे बघतो, दुसरीकडे आता अशोक बापू पवार थेट तुमच्यावर बोलतायत की आम्ही बघतो हे कसं नाही निवडून येत, आम्ही निवडूनच आणणार। ठीक आहे ना, मी माझ्या पद्धतीने चॅलेंज केलं, त्यांनी त्यांच्या पद्धतीने चॅलेंज केलं, जनता ठरवेल कुणाला पाडायचं आणि कुणाला निवडून आणायचं। तर दादा, नरहरी झिरवळचा एक प्रश्न होता, जर आपण बघितलं तर अजित पवार या ठिकाणी स्वतः भर पावसात रॅलीत या ठिकाणी पोहोचलेले आहेत, जोरदार प्रचार या ठिकाणी सुरू आहे, अनेक ठिकाणी सभा रद्द झालेल्या आहेत, मात्र भर पावसात अजित पवारांकडून अशा पद्धतीने रॅली या ठिकाणी घेतली जाते। कॅमेरामॅन निलेशसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।